नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र कोतवाल भरती 2026 मित्रांनो कोतवाल प्रश्नपत्रिका संच क्रमांक 2 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर या चॅनल नवीन असाल चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, खालपैकी कोणता हरितगृह वायू नाही? खालपैकी कोणता हरितगृह वायू नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन काय मित्रांनो? हरितगृह वायू नाही. बाकीचे कार्बन डायऑक्साईड मित्रांनो, मिथेन पण आहे आणि नायट्रस ऑक्साईड पण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नायट्रोजन हा हरितगृह वायू नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, खालपैकी कोणता बदल हा रासायनिक बदल आहे? खालपैकी कोणता बदल आहे जो रासायनिक बदल आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लोखंडाला गंज येणे. हे काय मित्रांनो? हा रासायनिक बदल आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, नर्मदा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? नर्मदा नदीचा उगम हा कोणत्या ठिकाणी होत असतो बघा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम स्थान होत असते. बघा, या ठिकाणी होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, अमृता अनुभव हा ग्रंथ कोणाचा आहे? अमृता अनुभव हा ग्रंथ नेमका कोणाचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे संत ज्ञानेश्वरांचा अमृता अनुभव हा त्यांचा ग्रंथ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, वनस्पती मध्ये पाण्याचे वहन मुख्यतः कोणत्या ऊतीद्वारे होते? वनस्पतीमध्ये पाण्याचे वहन मुख्यतः कोणत्या ऊतीद्वारे होत असते बघा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे झायलमद्वारे. म्हणजे वनस्पतीचे वहन हे मुख्यतः म्हणजे झायलमद्वारे होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? भावार्थ रामायण हा ग्रंथ नेमका कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे संत एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, खालपैकी कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे बघा. खालपैकी कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भीमा. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटनादृष्टीने समाविष्ट करण्यात आलेले आहेत? भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द घटनादृष्टीने समाविष्ट करण्यात आलेले आहे. म्हणजे कोणत्या घटनादृष्टीने समाविष्ट करण्यात आलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे घटनादुरुस्ती 42 आहे मित्रांनो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, सुधारक या वृत्तपत्रातून आगरकरांनी मुख्यतः कशाचा पुरस्कार केलेला आहे? सुधारक या वृत्तपत्रातून आगरकरांनी मुख्यतः कशाचा पुरस्कार केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सामाजिक सुधारणा व विवेकवाद यांचा पुरस्कार केलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, खालपैकी कोणता संविधानिक संस्था आहे बघा. खालपैकी कोणती ही संविधानिक संस्था आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे निवडणूक आयोग. हा काय मित्रांनो? संविधानिक संस्था आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, मानवी शरीरामध्ये युरिया निर्मिती मुख्यतः कोणत्या ठिकाणी होत असते बघा. मानवी शरीरामध्ये युरिया निर्मिती मुख्यतः कोणत्या ठिकाणी होत असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यकृत या ठिकाणी होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारण किती दिवस लागत असतो बघा. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारण किती दिवस लागत असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 27.3 दिवस लागत असते बघा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते बघा. राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 30 वर्षे लागत असते बघा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, लोकसभेचे अध्यक्ष कोणाची निवड करतात? लोकसभेचे अध्यक्ष नेमकी कोणाची निवड करत असतात बघा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोकसभेचे सदस्यांची ते निवड करत असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, दीनबंधू हे वृत्तपत्र कोणत्या चळवळीशी संबंधित होते बघा. दीनबंधू हे वृत्तपत्र कोणत्या चळवळीशी संबंधित होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कामगार व शेतकरी प्रश्न
या चळवळीशी ते संबंधित होते. कशाचे मित्रांनो? कामगार व शेतकरी प्रश्न हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत साधारण किती आहे बघा. चंद्रावर गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेमध्ये साधारण किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1.6 आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, pH बरोबर 7 असलेले द्रावण सामान्यतः कसे असते बघा. pH बरोबर 7 असलेले द्रावण सामान्यतः कसे असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उदासीन असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, 11व्या सूचीमध्ये एकूण किती विषय आहेत बघा. 11व्या सूचीमध्ये एकूण किती विषय देण्यात आलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 29 विषय हे 11व्या सूचीमध्ये आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, खालपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? खालपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भीमा ही गोदावरी नदीची उपनदी नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, वर्धा आणि वेनगंगा यांचा नद्यांचा संगम होऊन कोणती नदी तयार होते बघा. वर्धा आणि वेनगंगा यांचा संगम होऊन कोणती नदी तयार होत असते बघा. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्राणहिता ही नदी तयार होत असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, पंचायतीचा सामान्य कार्यकाळ किती असतो बघा. पंचायतीचा सामान्यतः कार्यकाळ किती असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 5 वर्षाचा असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, कावेरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो बघा. कावेरी नदीचा उगम हा कोणत्या ठिकाणी होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ताल कावेरी या ठिकाणी कावेरी नदीचा उगम स्थान होत असते. कोणत्या ठिकाणी मित्रांनो? ताल कावेरी या ठिकाणी होत असते बघा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भगीरथी आणि अलकनंदा यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो बघा. भगीरथी आणि अलकनंदा यांचा संगम हा कोणत्या ठिकाणी होत असते बघा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे देवप्रयाग या ठिकाणी होत असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याचे प्रमुख कार्य कोणता अवयव करतो बघा. मानवी शरीरामध्ये रक्त शुद्ध करण्याचे मुख्य कार्य कोणता अवयव करत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मूत्रपिंड हे करत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, राज्य वित्त आयोगाची स्थापना साधारण किती वर्षांनी केली जाते बघा. राज्य वित्त आयोगाची स्थापना साधारण किती वर्षांनी केली जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 5 वर्षांनी केली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, खालपैकी कोणती नदी यमुनेची प्रमुख उपनदी आहे. खालपैकी कोणती नदी ही यमुनेची प्रमुख उपनदी आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चंबळ ही काय मित्रांनो यमुना नदीची प्रमुख उपनदी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, श स हा हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे. श स ह हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उष्म व्यंजन आहे. कोणते मित्रांनो उष्म. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणून सामान्यतः कोणत्या नदीचा उल्लेख केला जातो. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणून सामान्यतः कोणत्या नदीचा उल्लेख केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे यमुना नदीचा उल्लेख केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, नाक मुठी धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे. नाक मुठी धरणे या वाक्यप्रचाराचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फार त्रास सहन करणे. काय मित्रांनो फार त्रास सहन करणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, मुख चंद्रासारखे सुंदर आहे या वाक्यातील कोणता अलंकार आहे. मुख चंद्रासारखे सुंदर आहे या वाक्यातील आपला अलंकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उपमा अलंकार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.